राहुरी पोटनिवडणुकीत गेम बदलणार आणि शरद पवार गटाचे नेते माजी आमदार प्राजक्त तनपुरे भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार अशी चर्चा सुरू आहे। राज्यात सध्या बारामती विधानसभा पोटनिवडणूक आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणूक होतीये। बारामतीतून काँग्रेस उमेदवारानं आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलाय, तर राहुरीतून तनपुरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन केल्यानंतर उमेदवारी अर्ज मागे घेतला। यानंतर आता सध्या चर्चा सुरू आहे की तनपुरे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहे। प्राजक्त तनपुरे यांनी आपली पुढील राजकीय दिशा ठरवण्यासाठी 20 एप्रिल रोजी कार्यकर्त्यांचा मेळावा बोलावलाय। विशेष म्हणजे त्याच दिवशी राहुरीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे। त्यामुळे तनपुरे हे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करतील अशी दाट शक्यता वर्तवली जाते। संघर्षातून जावं लागलं, आजही संघर्ष करावा लागतो। मी संघर्ष करायला काय घाबरत नाही, पण शेवटी आमच्यावरती विश्वास ठेवून जे कार्यकर्ते आमच्या बरोबर जोडले गेलेले आहेत, मागच्या 3 पिढ्यापासून जी लोक आमच्या बरोबर आहेत, आम्ही कुठलंही कसंही असेल तरी आमच्या तनपुरे हाच विचार घेऊन जी लोक गेल्या कित्येक पिढ्यांपासून आमच्या बरोबर आहेत, त्यांचाही संघर्ष कुठं कधी कधी बघवत नाही। त्यांनाही बऱ्याचदा काही अन्याय त्यांच्यावरती होतो, त्यावेळेस सत्ता नसेल तर त्यांना संरक्षण देऊ शकत नाही, त्यांच्यावरती बरेचसे अन्याय त्या ठिकाणी होतात, राजकीय दबाव आणला जातो आणि मग शेवटी ही कार्यकर्त्यांची देखील जर गळचेपी होत असेल तर निश्चितपणे एक द्विधा मनस्थिती माणसाची 100% होते। शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते आणि माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे तनपुरे यांचे मामा। शरद पवार गटाचे महत्त्वाचे मानले जाणारे पाटील यांचेच भाचे असणारे तनपुरे भाजपमध्ये जाणार असल्यानं या पक्षप्रवेशाला जयंत पाटील यांचा पाठिंबा आहे का असा प्रश्न निर्माण झालाय। कारण गेल्या काही दिवसांपूर्वी जयंत पाटील लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा सुरू होती। जयंत पाटलांचा भाजपमध्ये प्रवेश होताच त्यांना मंत्रिपद मिळणार असं म्हटलं जात होतं, मात्र जयंत पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला नाही आणि या सर्व चर्चा वायफळ ठरल्या। मात्र आता 2 दिवसांपूर्वी प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी तनपुरे आमच्यासोबत आले तर आनंदच होईल असं सांगितलंय। तसंच विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनीही तनपुरे यांना भाजप उमेदवाराला पाठिंबा देण्याचं आवाहन केलंय। त्यामुळे प्राजक्त तनपुरे राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन भाजप प्रवेश करणार का याबद्दल उत्सुकता व्यक्त केली जाते। तनपुरे यांच्या या भूमिकेमुळे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचं आणि संभ्रमाचं वातावरण आहे। तनपुरे नेमका कोणाचा प्रचार करणार की तटस्थ राहणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। मात्र जयंत पाटील यांचे भाचे तनपुरे हे भाजपमध्ये प्रवेश करण्यामागचं कारण काय आहे? सध्या शरद पवार गट सत्तेतून बाहेर आहे, भविष्यात सत्ता कधी येईल याबाबत कुणालाही माहिती नाही। तसंच शरद पवार गटाकडे विधान परिषदेवर निवडून जाण्यासाठी देखील संख्याबळ नाही। त्यामुळे तनपुरे हे सध्या विधान परिषदेवर जाऊ शकत नाही। तसंच त्यांना पुन्हा आमदार व्हायचं असेल तर थेट 2029च्या विधानसभा निवडणुकीची वाट पाहावी लागणार आहे। तनपुरे यांना राहुरी पोटनिवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी थेट मुख्यमंत्री फडणवीसांनी फोन केला होता। यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली आणि तनपुरे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला। मात्र यावेळी फडणवीसांनी तनपुरे यांना विधान परिषदेवर पाठवू असा शब्द दिला असावा अशी शंका आहे। भाजपमध्ये तनपुरे यांना महत्त्वाची पदं मिळू शकतात, त्यामुळे तनपुरे भाजपमध्ये प्रवेश करू शकतात असं म्हटलं जात आहे। शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील हे आपल्या कुटुंबाचे राजकीय करिअर सोयीस्कर करण्यासाठी आणि त्यांच्या भविष्यासाठी त्यांना भाजपमध्ये पाठवू शकतात अशी ही चर्चा आहे। त्यामुळे तनपुरे यांच्या पक्षप्रवेशाला जयंत पाटील यांचा पाठिंबा असणार का? जयंत पाटील तनपुरे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश झाल्यावर काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। तुम्हाला या पक्षप्रवेशाविषयी काय वाटतं? कमेंट करून नक्की कळवा। ब्युरो रिपोर्ट, LS मराठी।